दोन फुटबॉलपटू असताना दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री असते की तो जिसमें जा मॅच असते आणि मॅच मध्ये सर्वात जास्ती गोल जो करेल ना त्याचं सिलेक्शन देश पातळीवरती होणार असतं. मॅच सुरू होते, मॅच सुरू झाल्यानंतर दोघांच्या नावावर सारखेच गोल होतात. पण होतं असं, शेवटचा गोल करत असताना बॉल एका मित्राकडे जातो, पण मित्र तो गोल न करता तो बॉल दुसऱ्या मित्राकडे पास करतो. पास केल्यानंतर समोरचा मित्र चकित होतो की हे का केलंस, पण तो गोल करतो, मॅच जिंकली जाते, सेलिब्रेशन सुरू होतं. पण सेलिब्रेशन न करता तो मित्र त्या मित्राकडे जातो आणि त्याला विचारतो की तू असं का केलंस. तो मित्र म्हणतो की मला माहिती आहे तू सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेस आणि तू जगातला सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू बनू शकशील, हे माझं स्वप्न आहे म्हणून मी बॉल पास केला. तो मित्र त्याला कडकडून मिठी मारतो आणि रडतो. पण पुढे जाऊन जो सिलेक्शन झालेला खेळाडू असतो ना तो जगातला सर्वात मोठा फुटबॉलपटू बनतो. पण तो सर्वात मोठा फुटबॉलपटू बनत असताना काय करतो, जेव्हा त्याच्याकडे धन संपत्ती ऐश्वर्य सगळ्या गोष्टी येतात त्यावेळेस तो पहिली कार घेतो, ती दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी घेत नाही तर त्या आपल्या मित्रासाठी. पहिलं घर घेतो, ते दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी घेत नाही तर त्या आपल्या मित्रासाठी. हा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू हा दुसरा तिसरा कोणी नाहीये तर तो रोनाल्डो आहे आणि त्याचा मित्र आहे तो अल्बर्ट. श्रीकृष्णाने मैत्री जपली म्हणून आपल्याला सुदामा माहिती आहे, सुदामाचे पोहे माहिती आहे. मैत्री रोनाल्डोची असू दे किंवा श्रीकृष्णाची, मैत्रीमध्ये माणुसकी जपली जाते तेव्हाच मैत्री टिकत असते, लक्षात ठेवा.